बरोबरीने हे आयोजन करत असतो आणि सध्या आपण पाहतोय चैतन्याची विकेट मिळाली मुजम्मिलला। विकी आलाय, पहिलाच बॉल पुल केलाय तो देखील समोरच्या दिशेला आणि विकीने बॉलला पाठवलंय थेट रोडवर बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। दुसरा बॉल हवेत उडवलाय, याही वेळेला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल करत असताना हाई बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल होतोय। 6 धावा। बॅक टू बॅक 2 षटकार आणि काय नेत्र दीपक स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय। हाई बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि नक्कीच या सामन्यातला सगळ्यात नेत्र दीपक फटका। थोडासा पुढे टाकलेला बॉल होता आणि क्लासिकल ड्राईव्ह इथे दाखवत असताना विकी काळेच्या खात्यामध्ये 4 धाव्यातील टीमची धाव। कमी गतीने टाकला होता, फिरवलाय बॉल, भिंगरी शॉट बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगला। 6 धावा षटकार। या वेळेला विकी यांच्या बॅट मधून आलेला फटका पाहायला मिळतोय। फिल्डर होते तिकडे, या वेळेला पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय। अखोट टप्प्याच्या बॉलचा फायदा घेत असताना मॅचला सुरू केलं विकी यांनी। चौकार। कमाल का बाद सिक्सर था, उसके बाद में चौका। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका भी बाकी है। ये तो जाकी है, असली पिक्चर आना बाकी है। या वेळेला बॅकफुटला गेले, वा कलात्मकता पाहायला मिळाले। ढकललं फक्त, लेट कटचा या ठिकाणी वापर केलाय। वाड्याचा एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत विकी काळे आणि त्यांच्या बॅटमधून धावांना सुरुवात झाली आहे। ताकद नजाकत दोन्ही गोष्टी आपण पाहू शकता की ते आता सुंदररित्या स्टेअर केला। चेंडू सीमारेषा बाहेर जाईल यामध्ये नाही कोणतं दुमत आणि खेळतोय विकी काळे। मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने किल्ला लढवत आहेत। पहिल्या ओव्हरमध्ये रन जरी कमी आल्या, आता मात्र पुढेच केला विकी, वाट लावला जा सीमारेषा पलीकडे। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, बहुत ही शानदार स्ट्रोक था। पैरों पर गेंद थी और लाजवाब बैटिंग कर रहे। पहले गेंदबाज ने घुमाया, उसके बाद में बल्लेबाज ने घुमाया, दे घुमा के गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। फुलटॉस आणि विकी काळे काही ऐकायला तयार नाहीये। डंका आहे आज विकी या नावाचा। बॉलला मात्र फेकून दिलंय लांबच लांब। षटकार। व्हाट अ शॉट, क्या गजब की पारी खेल रहे बीच मैदान पर विकी काळे। ये दिखने में भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आग के गोले और विकी का खेल देख के सबका मन डोले। 23 पाहिजेत। या वेळेला वेगवान बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय विकी काळे यांच्या बॅट मधून। बॉल सीमा रेषेच्या पार। 6 षटकार। क्या बल्लेबाजी कर रहे, क्या गजब की बल्लेबाजी कर रहे बीच मैदान पर बैटर विकी काळे। इंजन गर्म है, बल्ले की गर्जन, रन मिलेंगे आधा डजन। व्हाट गणेश या वेळेला पाठीमागच्या बाजूला खेळले स्ट्रोक आणि हाई बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय विकीच्या बॅट मधून। चौकार। क्या बल्लेबाजी कर रहे हैं इस बार। विकी का बल्ला बोल रहा है, टप्पा खाते गेंद थोड़ा लेग स्टंप की तरफ जा रहे थे, बैकफुट पर इंतजार किया, गेंद को फाइटिंग क्षेत्र में खेल दिया। समोर विकी, या वेळेला मात्र आणखीन एक बॉल, ज्याला मात्र हवाई यात्रेसाठी पाठव सीमारेषेच्या पलीकडे। 6 धावांची शिक्षा दिली बॉलला। आता बघा काय बॅटिंग या ठिकाणी केले जाते विकी काळेकडून। प्रेक्षक देखील खुश असतील। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। काय बॅटिंग केले मैदानावरती विकी, कडकडीत षटकार ठोठवतोय। 45 वरती पोहोचलाय, अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे। 60 धावा एका गडाच्या तोपर्यंत क्रिकेटच्या खेळात काय होऊ शकतं। या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, पाहूया, आणि विकी काळे एक अर्धशतक
वाडा तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील या खेळाडूने आज आपल्या नावाचा डंका पिटलाय. केदारनाथ या टीमसाठी एकाकी दिलेली झुंज एक मोठा उलटफेर करताना पाहायला मिळाली आणि अगदी 6 चेंडू आणि 24 धावांचा सामना तो सुद्धा विकीने खिशात घातलाय आणि त्याच्या देखील एक बॉल बाकी ठेवून सामना जिंकण्याचं काम मात्र विकीने काळेने केलंय. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. उमर खान जबरदस्त खेळले, परंतु हा सामना मात्र जिंकला जातोय. जबरदस्त कामगिरी करत असताना केदारनाथ संघ धमाल उडून दिली आहे, एकाने बॅटिंगने एकाने बॉलिंगने. तर पाहूया विकी काळे अर्धशतकवीर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील अर्धशतकवीर म्हणजे पाध्ये साहेबांची स्पर्धा. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय विक्सर. विकी काळे जशी स्ट्राईक मिळाली ना पहिल्याच बॉलवर एअर स्ट्राईक करताना पाहायला मिळाले. 39चा पाठलाग करायचा आहे. विकी मात्र उल्लेख करावा लागेल ओमकार यांचाही आणि राकेश भाऊंचा देखील. आणि यावेळेला आणखीन एक बॉल पट्ट्यात आलाय. विकी बॉल झालेत अधिकृत 2 आणि धावा झाल्या त्या 13. रितेश गाग वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झालाय. तर चांगलेच रंग भरताना पाहायला मिळतात. आणखीन एक चौकार. फिरोजचा हा बॉल ऑप्शनच्या बाहेर लोअर फुलटॉस होता, ताकदीने खेळला आणि तिकडे जर पाहिलं तर 4 धावा बदलत आहे. अजूनही 11 बॉल 19 धावांच्या आवश्यक. बिग हिट स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. जिशान तिकडे अडवण्याचा प्रयत्न थांबला, तो जातोय सीमा रेषा पार. षटकार. विकी काळे या नावाची चर्चा डंका आज फक्त वाड्यापुरता मर्यादित नाहीये, आज अख्ख्या महाराष्ट्र. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. सरळ चेंडूला या वेळेला फेकून दिले मंगेश भोईर यांच्या स्वागतासाठी. षटकार. चांगलं टायमिंग. शॉर्ट बॉलवर तुटून पडलाय. आज विकीच्या समोर ज्या ज्या गोलंदाजांनी शॉर्ट बॉल टाकलेत त्यांच्या विरुद्ध ते आक्रमण पाहायला मिळालं. हुक शॉट बरोबर पोझिशन मध्ये आला आणि फुलटॉस बॉल सोडणार नाहीये, मात्र सरळ चेंडूला हवाई सफर दाखवलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. षटकार. कडक बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते विकीची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लाजवाब खेळ त्याने दाखवलाय. प्रत्येक सामन्यामध्ये तो तुटून पडला. इथून या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय विकी काळे. नाटकार 6. आडवा फटका परत एक वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट बॉल तुम्ही याच्या विरुद्ध टाकूच शकत नाही. जेव्हा जेव्हा शॉर्ट बॉल टाकला तेव्हा तेव्हा असे आडवे फटके, पुलचे फटके ते. या वेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना इनसाइड आउटचा फटका. जबरदस्त बॅटिंग करत असताना विकी काळे स्टायलिश शवलं. काय बॅटिंग केली. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल हा बॉल ऑफ्टमच्या थोडासा बाहेर होता, परंतु काय मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाल्यावर असं वाटलं फिनिश. खूप धावा होत्या, परंतु इथे मात्र गेम प्लॅनिंग चुकलं की काय. 34 धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने सर्वेश शेलारने गोलंदाजी केली, अखूट टप्प्याच्या चेंडूवर मात्र